मी सीमा बिंदू क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बटाट्याचा पराठा कसा करायचा ते पाहूया। तर बटाट्याच्या पराठ्यासाठी मी ह्या साईजनं 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ही अर्धी वाटी डाळीचं पीठ टाकायचं आहे आपल्याला। हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आहे। त्यासोबतच आपण चवीनुसार मीठ घालूया आणि हे सर्व आपण एक मिश्रण करूया या सगळ्याचं आणि याचा एक छानसा गोळा बनवून घेऊया। पाणी प्रमाणानुसार टाकायचं, खूप पातळ पण गोळा करायचा नाही आणि गच्च पण गोळा करायचा नाही। अशी व्यवस्थित मळून घ्यायची ही। असा हा गव्हाच्या पिठाचा गोळा माझा करून झालेला आहे। त्याला आपण आता थोडंसं तेल लावूया। तेल लावून झाल्यानंतर याला आपण एक थोडंसं तेलाचं कोटिंग करूया आणि हा गोळा साईडला ठेवून देऊया अर्ध्या तासासाठी। तर आपला गव्हाच्या पिठाचा गोळा करून झालेला आहे। त्यानंतर मी आता पराठ्याच्या सारणासाठी काय काय साहित्य लागतं, काय काय सामग्री मी घेतलेली आहे ती मी तुम्हाला सांगते। त्यासाठी मी सगळ्यात आधी 3 मीडियम साईजचे पोटॅटो बॉईल करून मॅश करून घेतलेले आहेत। त्यानंतर मी ते 2 चमचे तिखट घेतलेला आहे, 1 चमचा मीठ घेतलेला आहे। त्यानंतर मी ते कांदा घेतलेला आहे, ते दोन्ही कांदे मीडियम साईजचे कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर मी ते 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्यासोबतच 2 अद्रकाचे छोटे तुकडे घेतलेले आहेत। त्यासोबत मी इथे मॅगी मसाला घेतलेला आहे, कोथिंबीर कट करून घेतलेली आहे बारीक, धने पावडर घेतलेला आहे ते मी 1 चमचा घेतलेला आहे, जिरे पावडर 1 चमचा घेतलेला आहे आणि त्यासोबतच अर्धा चमचा हळद घेतलेली आहे। तर मी ते लसण आणि अद्रक घेतलेल्या त्याच्या पाकळ्या आपल्याला इथे बारीक करून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे आपल्याला लसण आणि अद्रक बारीक करून घ्यायचं आहे। चला तर आता आपण सारणाची तयारी करूया। तर आपल्याला सारणासाठी तर मी 1 कढई तेल टाकलेले आहे कढईत। हे तेल गरम झालं का नाही पाहण्यासाठी आपल्याला थोडीशी मोहरी टाकायची आहे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला हा बारीक केलेला लसण व अद्रक यात टाकायचा आहे। त्यानंतर लगेच आपल्याला त्यात कांदा कट केलेला कांदा टाकायचा आहे। कांद्याला थोडा लालसा कलर येईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। असा छान लालसा कलर येऊ द्यायचा आहे कांद्याला। अशा प्रकारे कांदा लालसर झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर आपण त्यामध्ये आपल्या जवळचे सगळे एक मसाले टाकत जाऊया। त्यामध्ये मी धने पावडर टाकत आहे। त्यानंतर आपण हे जिरे पावडर टाकूया। जिरे पावडर टाकल्यानंतर आपण ही हळद टाकूया। ही हळद टाकल्यानंतर आपण हे मॅगी मसाला टाकून देऊया। इथे मी पूर्ण मॅगी मसाल्याची 1 पुडी वापरलेली आहे। त्यानंतर यामध्ये आपण तिखट टाकूया। हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकात मिसळून घ्यायचं आहे। हे सगळं एकजीव करायचं आहे। त्यानंतर हे आपण मॅश केलेला बटाटो याच्यात टाकायचा आहे। बटाटो आता चांगला हलवून घ्या। हे सगळे मसाले बटाट्यामध्ये मिसळले पाहिजेत, अशा प्रकारे बटाटो हलवून घ्या हा सगळा। हे सगळे मसाले बटाट्यामध्ये मिसळले पाहिजेत, अशा प्रकारे हे बटाटा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे या मसाल्यामध्ये।
सगळं असं मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे। ही सगळी कोथिंबीर मी त्यात टाकत आहे। कोथिंबीरीनं पराठ्याला चांगली चव येते। आता ही सगळी कोथिंबीर आपण यामध्ये मिक्स करून घेऊया। कोथिंबीर मिक्स केल्यानंतर मी ते सारण थंड झाल्यानंतर त्याचे असे छोटे गोळे करून घेतलेले आहेत। आता आपण हे सारण आपल्या या मळलेल्या कणकीमध्ये घालून त्याचे छान पराठे करूया। असा आपण ते असं गोल गोल करून घेऊया आणि यामध्ये आपण हे असं सारण घालून घेऊया बटाट्याचं आणि याचा आपण पराठा लाटूया। हे सारण असं पॅक करून घ्या, कारण हे पराठा लाटताना बाहेर येऊ नये म्हणून। आता आपण पराठा लाटून घेऊया। पराठा दाबून लाटू नका, हलकाच असा लाटून घ्या, म्हणजे मधलं सारण बाहेर येणार नाही। आता हा पराठा आपण टाकूया तव्यावर, त्याला छानसं भाजू देऊया। असं बटाट्यामध्ये सगळीकडे बॅटर पोहोचलं पाहिजे आपलं, म्हणजेच आपलं हे सारण आहे ना ते बटाट्यात सगळीकडे पोहोचलं पाहिजे। पराठा सगळीकडे भाजू द्या। हे असा पराठा सगळीकडे भाजल्यानंतर त्याला आपण बटर लावून घेऊया। बटर लावलेला पराठा खायला खूप चविष्ट आणि स्वादिष्ट लागतो। मला आवडतो बटर लावलेला पराठा, तुम्ही खाऊन पहा, तुम्हालाही आवडेल। तसं तुम्ही बटर व्यतिरिक्त तूप पण लावू शकतात पराठ्याला। पराठ्याचं सारण भरताना व्यवस्थित भरा, असं पॅक करा, म्हणजे बाहेर येणार नाही लाटताना, आणि आल्लाद लाटा पराठा। अशा प्रकारे आपला बटाट्याचा पराठा गरमागरम तयार झालेला आहे। असेच माझे व्हिडिओ पाहत राहा, माझ्या नवीन रेसिपी पाहत राहा। लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।